नमस्कार मंडळी. काय मग मंडळी, खाल्ले का कधी ही भाजी? ही आहे हरभऱ्याचा घोळाना. हरभरा लावतो तेव्हा त्याला नंतरनं थोडी फुलं यायला लागल्यावरती त्याला जरा आंबटपणा येतो आणि ते कवळा शेंडा तोडून आणतो. आपण त्याची भाजी करतो. त्यालाच त्या हरभऱ्याची भाजी म्हणतो, कोणी घोळाना म्हणतात. आमच्या इथे याला घोळाना म्हणतात. तुमच्या इथं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग मी ती भाजी खुडून आणली आणि चांगली झाडून घेतली, कारण का एखादी आळी वगैरे असेल तर ती पडून जाते, म्हणून भाजी चांगली झटकली. तोपर्यंत मिक्सरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली. कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल गरम करायला टाकलं आणि वाटलेली मिरची आणि लसूण त्यामध्ये टाकला. नंतरनं चांगला परतून झाल्याच्या नंतरनं ती भाजी त्यामध्ये टाकली आणि चांगलं हलवून घेतलं. चांगलं हलवल्यानंतर मिरची आपली सगळीकडे लागते. नंतर थोडासा पाण्याचा शितोडा दिला आणि परत हलवलं चांगलं. नंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजीला सतत हलवत राहायचं, म्हणजे भाजीला चांगली पाणी म्हणजे थोडं पाणी सुटतं आणि भाजी आपली चांगली चविष्ट होते. थोड्या वेळ झाकण ठेवलं की पण आपली भाजी चांगली शिजते. चला तर मग ही भाजी शक्यतो जानेवारी महिन्यात थंडी असते, त्यामुळं हरभरा पण लावलेला असतो, म्हणजे बराचसा थोडासा मोठा झालेला असतो, त्याला फुलं यायला लागलेले असते आणि थंडी असल्यामुळे त्याला आंबटपणा पण येतो. त्याच महिन्यात छान लागते. आत्ता मी केली आहे, होती शेजारी म्हणून, पण छान झाली ती पण. चला तर मग तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.